शिवाय नमस्कार मित्रांनो, मी जे रोज सकाळी प्रार्थना करतो किंवा जे संस्कृत श्लोक म्हणतो, तर काही माझ्या मित्रांना त्या संस्कृत श्लोकाचा अर्थ नाही कळत म्हणून ते तक्रार करत असतात. तर जे मी संस्कृत श्लोक सकाळी प्रार्थना किंवा माझे स्टेटस ठेवतो त्या श्लोकाचा आज मी शब्दासहित अर्थ तुम्हाला सांगतो. तरी तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तीच प्रार्थना जरी तुम्ही केली तरी म्हणजे एक वैश्विक शांततेसाठी हे ह्या सर्व श्लोका म्हणण्याचा कारण आहे. तर सर्वात अगोदर पहिला श्लोक सांगतो मी. तर आपला पहिला श्लोक आहे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. या श्लोकात अशी प्रार्थना केलेली आहे की सर्व लोक सुखी असोत, सर्व लोक निरोगी असोत, त्यांचे भले हो आणि कुणालाही कधी दुःख प्राप्त होऊ नये आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शांतता लाभो. म्हणजे वैश्विक कल्याणाची ही प्रार्थना आहे. तर मित्रांनो, कळला तुम्हाला अर्थ? सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. या श्लोकाचा अर्थ कळला. आणि त्यानंतर आपला दुसरा श्लोक आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ओम जो पूर्ण आहे, हे जग पूर्ण आहे, पूर्णातूनच पूर्ण उदयास येते आणि पूर्णामधून पूर्ण वजा केले तरी पूर्णच शिल्लक राहते. म्हणजे जे काही आहे ते सर्व मुळातून पूर्ण आहे, त्यातून काहीही कमी होत नाही किंवा त्यात काही म्हणजे ॲड होत नाही, असं या श्लोकाचा अर्थ आहे मित्रांनो. तर कळला तुम्हाला दुसऱ्या श्लोकाचा अर्थ? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असाच तिसरा श्लोक आहे, अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतगमय. तर या श्लोकाचा असा अर्थ आहे, अस्तो मा सद्गमय म्हणजे असत्याकडून सत्याकडे आम्हाला घेऊन जा, तमसो मा ज्योतिर्गमय अंधाराकडून आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जा, ज्ञानाच्या